जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने एक महत्त्वाचं जे काही पत्र आहे, तर ते पत्र सध्या बघा या ठिकाणी इश्यू करण्यात आले. जवळपास 2200 जे काही उमेदवार आहेत, तर त्या उमेदवारांचा जो निकाल आहे, तर तो सध्या बघा या ठिकाणी राखीव ठेवण्यात आला होता आणि तो आताच्या घडीला सध्या बघा त्या ठिकाणी रद्द झालेला आहे. म्हणजे एकंदरीत 2200 प्लस जे काही उमेदवार आहेत, तर ते शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया असेल, तर त्याच्यामधून त्या ठिकाणी बघा बाद झालेले ह्याच्या माध्यमातून आपल्याला सध्या बघा कळत आहे. आता हे जे उमेदवार बाद झालेले तर हे नेमके कोणते उमेदवार आहे, तर त्या अनुषंगाने बघा आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये जे काही एपीआर उमेदवार होते, तर एपीआर उमेदवारांना संधी देण्यात आली होती परीक्षा देण्यासंदर्भात. तर त्याच्यामध्ये काही उमेदवारांचा जो काही निकाल आहे, तर तो निकाल सध्या बघा व्यावसायिक पात्रतेचा लागला होता आणि त्यांनी सविस्तर जे काही निकाल पत्रक असेल, तर ते सध्या या ठिकाणी MSc पुणेला पाठवण्यात आलं होतं आणि त्यांचा जो काही टेट 3 परीक्षेचा निकाल आहे, तर तो देखील सध्या जाहीर झाला होता. तर त्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचं या ठिकाणी जे आलंय, तर ते पत्र सध्या बघा सविस्तर आपण बघूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे, त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी हे जे पत्र आहे, तर हे लेटेस्ट पत्र आहे 11 तारखेचं चालू महिन्याचं. तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने या ठिकाणी टेट 3 परीक्षेचं प्रसिद्धी निवेदन या ठिकाणी बघा देण्यात आलं. हे पत्र तुम्ही बघितलं जर असेल, तर ह्याच्यामधले महत्त्वाचे जे काही हायलाइट्स पॉईंट आहे, तर ते सध्या बघा बघणार आहोत. आता हे उमेदवार जे आहे, तर त्यांची लिस्ट देखील बघणार आहोत. तर इथं आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आहे 2025. तर ती आपल्याला माहिती आहे की 2 टप्प्यामध्ये झाली होती. 27/5/2025 ते 30/5/2025 आणि दुसरा टप्पा होता 2/6/2025 ते 5/6/2025. हे जे काही 2 टप्प्यामध्ये जवळपास 26 जिल्ह्यांमध्ये 60 परीक्षा केंद्रावर 8 दिवस या ठिकाणी बघा प्रतिदिन 3 सत्रामध्ये जी परीक्षा आहे, तर ती परीक्षा इथं झालेली होती. आता याच्यामध्ये एकूण जे काही नोंदणी झालेले उमेदवार आहेत, तर ते 2,28,000 जवळपास आणि त्याच्यापैकी 2,11,308 एवढ्या उमेदवारांनी परीक्षा या ठिकाणी बघा देण्यात आलेली आहे. आता परीक्षा झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जो काही रिझल्ट आहे, तर तो रिझल्ट म्हणजे या ठिकाणी निकाल 18 ऑगस्ट 2025 रोजी सध्या जाहीर करण्यात आला होता आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही बी-एड आणि या ठिकाणी बघा डी-एल-एड परीक्षेचे एपीआर म्हणून जे विद्यार्थी होते, उमेदवार होते, तर त्यांना ऑनलाईन आवेदन भरणे करण्यासाठी जी काही संधी होती, तर ती संधी बघा तिथं देण्यात आली होती. म्हणजे जे बी-एड आणि डी-एल-एड जे संदर्भात एपीआर उमेदवार होते, तर त्यांना तिथं संधी देण्यात आली होती आणि त्या उमेदवारांना शासन शुद्धीपत्रकानुसार या ठिकाणी 2/5/2025 अन्वये जे उमेदवारांना व्यावसायिक अर्हता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक आणि अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर जे काही व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून जवळपास 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सादर करणं या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलं होतं. म्हणजे त्यांचं बी-एड आणि डी-एल-एडचं जे काही गुणपत्रक असेल पासिंग संदर्भात, तर त्याच्यासाठी 1 महिन्याचा कालावधी बघा मागे देण्यात आला होता. त्यानंतर पुढे जे काही सध्या कालावधी आहे, तर तो कालावधी बघा वेळोवेळी तिथं वाढवण्यात आला होता. त्यानुसार इथं पुढे म्हटलेलं आहे की त्यानंतर या ठिकाणी कार्यालयात प्रसिद्धी निवेदन जे आहे 9/9/2025 अन्वये ज्या विद्यार्थी उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल 1 महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयात सादर करण्याबाबत 15/9/2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. तदनंतर ज्या विद्यार्थी उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे जे काही गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र कार्यालयात सादर केलेले नाही, असे 2537 विद्यार्थी उमेदवारांना दिनांक 20/9/2025 रोजी SMS द्वारे बघा पुन्हा या ठिकाणी गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 25/9/2025 पर्यंत अंतिम मुदत या ठिकाणी देण्यात आली होती. म्हणजे या ठिकाणी जी काही मुदत आहे, तर ती मुदत या ठिकाणी 2 ते 3 वेळा सध्या बघा वाढवण्यात आली होती. 9/9/2025 ला, त्यानंतर 15/9/2025 ला आणि अंतिम या ठिकाणी जी मुदत होती, तर ती 20/9/2025 ला SMS द्वारे सध्या बघा इथं सादर करण्यासंदर्भात त्यांना सूचना देण्यात आल्या होत्या आणि फायनल जी होती, तर ती 25/9/2025 पर्यंत संपूर्ण जे काही पासिंग झालेले गुणपत्रक असेल आणि प्रमाणपत्र असेल, तर ते सादर करण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या होत्या. आता याच्यामध्ये जवळपास जे काही 25 ते 37 उमेदवार होते, तर त्या उमेदवारांपैकी इथं म्हटलेले आहे की 2537 उमेदवारांपैकी 2207 विद्यार्थी उमेदवारांनी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक व अन्य वैध प्रमाणपत्र 25/9/2025 पर्यंत सादर न केल्याने निकाल राखीव ठेवण्यात आलेल्यांपैकी
2207 विद्यार्थी उमेदवारांचा निकाल या ठिकाणी बघा रद्द करण्यात येत आहे, अशा पद्धतीने इथं स्टेटमेंट देण्यात आलंय. म्हणजे एकंदरीत 2207 जे उमेदवार आहे तर त्या उमेदवारांचा जो निकाल आहे तर तो निकाल या ठिकाणी बघा रद्द करण्यात आलेला आहे. आता सदर उमेदवारांची जी यादी आहे तर ती यादी देखील इथं बघा देण्यात आलेली आहे. आणि इथं एक महत्त्वाची सूचना आहे, तर ती सूचना याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती विचाराचा सध्या स्थितीत विचार केला जाणार नाही, अशा पद्धतीने देखील इथं म्हटलेलं आहे. म्हणजे एकंदरीत 2207 जे काही उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या आता शिक्षक भरतीची जी काही पुढील प्रक्रिया असेल तर त्याच्यामध्ये बघा ते कायमचे त्या ठिकाणी सहभाग ते सध्या घेणार नाही, कारण त्यांचा जो निकाल आहे तर तो निकालच या ठिकाणी रद्द करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे पत्र आहे तर हे पत्र बघा आताचं लेटेस्ट पत्र आहे 11/12/2025चं आयुक्तांच्या वतीने इथं सध्या निर्गमित करण्यात आलं. आता हे जे 2207 उमेदवार आहे तर हे उमेदवार सध्या बघा जे एपीआर उमेदवार आहे तर ते आहे आणि यांची जी यादी आहे तर ती यादी देखील इथं देण्यात आली. आता इथं बघा यादी म्हणजे इथं शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी 25ची या ठिकाणी 2207 म्हणजे 2207 उमेदवारांची निकाल रद्द यादी इथं देण्यात आली. आता इथे उमेदवारांचं नाव इथं देण्यात आलंय, त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि रोल नंबर अशी ही माहिती बघा इथं देण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये ह्या जे काही 2207 उमेदवारांमध्ये टॉप मार्क घेणारे उमेदवार देखील सध्या बघा आपल्याला पाहायला इथं बघा मिळू शकले असते, परंतु ह्याच्यामध्ये जे काही स्कोर आहे तर तो स्कोर सध्या देण्यात आलेला नाही, कारण यांचा जो काही मार्क आहे तर मार्क सध्या निकाल त्या ठिकाणी न ह्या ठिकाणी बघा दिल्यामुळे त्यांची व्यावसायिक पात्रतेचा तर त्यांचा जो काही स्कोर आहे तर तो तिथं राखीव ठेवण्यात आला होता आणि आताच्या घडीला संपूर्ण निकाल जो आहे तर तो सध्या इथं रद्द करण्यात आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ज्या उमेदवारांचं नाव असेल तर ते सध्या बघा तुम्ही बघू शकतात. ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल होईल, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करू शकतात. आता ही संपूर्ण 2207 उमेदवारांची यादी. एकंदरीत हे जे उमेदवार आहे तर हे उमेदवार आता शिक्षक भरतीतून बघा या ठिकाणी बाद झालेले उमेदवार आहे, कारण ह्यांचा निकालच तिथं बघा रद्द केलेला आहे. म्हणजे हे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमधून संपूर्ण हे उमेदवार सध्या इथं बाद झालेले आहे. आता ह्याच्यामध्ये बहुतेक जे उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या एपीआर असताना बघा त्या ठिकाणी त्यांचा निकाल लागला असेल, त्याच्यामध्ये पास झालेले नसेल, हे देखील एक कारण असू शकतं. त्यानंतर काही जे उमेदवार होते तर त्या उमेदवारांनी फर्स्ट इयरमध्ये जे काही फर्स्ट सेमिस्टरला जे एपीआर होते अशा उमेदवारांनी देखील बघा अप्लिकेशन केलं होतं, परंतु सध्या जे काही अप्लिकेशन करण्याच्या अनुषंगाने लास्ट सेमिस्टर बघा त्या ठिकाणी पाहिजे होतं ह्या ठिकाणी, आणि ते जे उमेदवार सध्या परीक्षा देऊ शकले असते, परंतु काही उमेदवार पहिल्याच वर्षाला होते आणि पहिलंच सेमिस्टर होतं, ते उमेदवार देखील इथं बघा कदाचित बाद झालेले असेल. तर सध्या ही एक महत्त्वाची जी काही यादी आहे तर ती यादी इथं देण्यात आलेली आहे. तर ह्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर व्यवस्थित बघा चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे सध्या बघा ह्या संदर्भात माहिती दिली जाईल. तर आता पुढे बघा हे जे उमेदवार आहे तर ह्या उमेदवारांना पुढे संधी त्या ठिकाणी मिळू शकते का, तर ह्या ठिकाणी बघा संधी आता जवळपास या ठिकाणी नाही मिळणार, कारण निकालच रद्द झालाय आणि या अनुषंगाने इथं एक स्टेटमेंट देखील देण्यात आलंय. लास्ट जे स्टेटमेंट आहे ते महत्त्वाचं बघा इथं आहे की याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंतीचा विचार सध्या स्थितीत केला जाणार नाही, अशा पद्धतीने स्टेटमेंट देखील देण्यात आलंय. म्हणजे इथं कोणत्याही प्रकारची जी काही विनंती असेल, अर्ज असेल तर ह्याचा कोणत्याही प्रकारचा सध्या बघा सध्या स्थितीत विचार केला जाणार नाही. जे काही 2207 उमेदवार आहे तर त्यांचा निकाल आता इथं रद्द झालेला आहे. म्हणजे एकंदरीत शिक्षक भरतीतून हे जे 2207 उमेदवार आहे तर हे कायमचे त्या ठिकाणी बघा 2025ची भरती प्रक्रियेमधून हे बाहेर पडलेले उमेदवार सध्या इथं पाहायला आपल्याला मिळत आहे. तर सध्या ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर महत्त्वाची माहिती होती. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.